चिंचवड या ठिकाणी आपण भव्य नोकरी महोत्सव मेळावा याचं आयोजन केलेलं आहे। पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास 2000 पेक्षा अधिक तरुणांना त्या ठिकाणी नोकरी देण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन युवा सेना, युवती सेना, पिंपरी चिंचवड शहर शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपण आयोजन केलेलं आहे। या सगळ्या नोकरी महोत्सवाचं जे प्रमुख आयोजक म्हणून आपल्याबरोबर काम करतायत ते युवा हबचे पवार सर व रहाणे सर लोक देखील या ठिकाणी उपस्थित आहे। आणि त्यांच्या दोघांची जी प्रायव्हेट लिमिटेड युवा हब कंपनी आहे त्यांनी जवळपास आतापर्यंत 182 नोकरी महोत्सव मेळावे संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये विविध ठिकाणी केलेले आहेत। आणि त्याच अनुषंगाने शिवसेना पक्षाच्या माध्यमातून येत्या 30 तारखेला आपण या नोकरी महोत्सवाचं आयोजन चिंचवडे लॉन्स इथं केलेलं आहे। आणि 5वी पासून तर डिप्लोमा, ITI, ग्रॅज्युएशन पर्यंत 18 ते 35 वयोगटातील सगळ्या लोकांना नोकरी देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून त्या निमित्ताने करतोय। सकाळी 9 पासून तर सायंकाळी 5 शेवटचा जो कॅन्डिडेट असेल तोपर्यंत हा मेळावा सुरू राहणार आहे। आणि खात्रीशीर नोकरी त्या युवकांना देण्यासाठी खरं तर या नोकरी महोत्सवाचं आयोजन केलंय। आणि आम्ही आमच्या माध्यमातून एक नवीन संकल्पना जे आपल्या शहरातील दिव्यांग बांधव आहेत त्यांना देखील त्या निमित्ताने नोकरी देण्याचा एक ध्येय आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून सुरू केले, ज्याच्यामध्ये आपल्या शहरातील जेवढे दिव्यांग बांधव असतील त्यांना विविध कंपनीजमध्ये नोकऱ्या द्यायचा प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून त्या निमित्ताने देखील करणार आहे। महिलांसाठी देखील वेगवेगळे उपक्रम नोकऱ्या त्या दिवशी होणार आहेत, ज्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून रोजगार उपलब्धी करण्यासाठी नोकरी प्लस एक वेगळं स्किल मॅनेजमेंटचं इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी आपण स्थापन करतोय। आणि दिवसभर स्किल मॅनेजमेंटच्या माध्यमातून महिलांकरता देखील त्या निमित्ताने नोकरी महोत्सवामध्ये त्याचे सगळे स्किल डेव्हलपमेंटचे सगळे टेक्निकल जे आपण म्हणतो की काम कसं करायचं याचं ट्रेनिंग त्या निमित्ताने होणार आहे। अशा माध्यमातून 30 तारखेला संपूर्ण शहरासाठी एक चांगला भव्य नोकरी महोत्सव त्या निमित्ताने आम्ही घेतोय। तर कृपया तुमच्या माध्यमातून देखील आपल्या सगळ्या तरुणांना शहरातील जेवढे जास्त तरुण त्या निमित्ताने त्या ठिकाणी येतील त्यांना आपण आमंत्रित करून नोकरी द्यायचा प्रयत्न करणार आहे। या निमित्ताने एकही रुपया कुठल्याच विद्यार्थी का असतील, नोकरीचे जेवढे आपले येणारे लोक असतील त्यांच्याकडनं एकही रुपया कंपनीकडनं किंवा इतर कुठलीच फॉर्म भरण्यासाठी किंवा फी भरण्यासाठी घेणार नाही आहोत। जे कंपनीजकडनं किंवा असं काही तुमच्या निदर्शनात येईल की एखादी कंपनी त्यांना कुठंतरी काही आर्थिक मागणी त्या निमित्ताने करत असेल तर त्या कंपनीजवरती आम्ही पोलिसांकडनं गुन्हे दाखल करणार आहोत, ज्या माध्यमातून अशा कुठल्याच प्रकारचे कुठलेच 1 रुपयाचा देखील पैसे कोणाकडनं घेतले जाणार नाहीत। ज्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन होणार नाही त्यांच्यासाठी आपण सांगितलं की जॉब कार्ड एक असणार आहे। आपण जे कॅन्डिडेट त्या ठिकाणी सिलेक्ट होणार नाही त्यांना 3 महिन्यांसाठी करता आपण एक जॉब कार्ड म्हणून एक नवीन फॅसिलिटी त्या निमित्ताने देतोय, ज्याच्यामध्ये त्यांचा जो जॉब कार्ड असेल तो 3 महिन्यासाठी व्हॅलिड असणार आहे। आणि जेणेकरून तो जॉब कार्ड घेऊन कुठल्याही कंपनीजमध्ये ते पुढे जाऊ शकतात आणि त्या माध्यमातून त्यांना त्या निमित्ताने रोजगार उपलब्ध करण्याचा पूर्ण प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून करणार आहे। याच रोजगार मेळाव्याच्या दिवशी आदरणीय या भागातील खासदार श्रीरंगप्पा बारणे यांच्या माध्यमातून आपणचीच एक नोकरी मेळावा वेबसाईट त्या निमित्ताने आपण लॉन्च करतोय। आणि त्या वेबसाईटच्या माध्यमातून 24/7 नोकरी उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून जेवढे रेझ्युमेज येतील त्या वेबसाईट वरती आपण गेल्यानंतर जी लोक रजिस्टर करतील त्या लोकांना त्या वेबसाईटच्या माध्यमातून नोकरी द्यायचं देखील आम्ही काम आगामी काळामध्ये सतत चालू ठेवणार आहे, जेणेकरून फक्त नोकरी महोत्सव नाही, मेळावा नाही तर इतर कंटिन्युएशन मध्ये ते काम चालू राहणार। उमेदवारांना या ठिकाणी येणाऱ्या उमेदवारांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये त्याच्यासाठी काय व्यवस्था आहे, खाण्यापिण्याची काय व्यवस्था? चिंचवडे लॉन्स हा जर आपण पाहिला मंगल कार्यालय फार मोठं आहे, त्याच्यामध्ये लॉन प्लस बँक्वेट असे 2 भाग आहेत। त्याच्यामध्ये येणारा जो तरुण असेल त्या तरुणाला पहिलं एक कुपन दिलं जाईल
त्या कुपन मध्ये त्याचा इंटरव्ह्यूचा एक कुपन राहील आणि दुसरा कुपन हा त्याच्या नाश्त्यासाठी आपण देतोय. खाण्यापिण्याची सोय त्या सगळ्या युवकांसाठी आपण त्या निमित्ताने करतोय आणि कंपार्टमेंट्स करून 100 मुलांचे तरुणांचे आपण कंपार्टमेंट त्या निमित्ताने करणार आहे आणि 100चे कंपार्टमेंट आपण इंटरव्ह्यू साठी पाठवणार आहे, जेणेकरून जर उद्या गर्दी जास्त प्रमाणावरती झाली त्याचं मॅनेजमेंट देखील युवा हबच्या माध्यमातून व युवा सेनेच्या माध्यमातून पूर्ण खात्रीशीर त्या निमित्ताने घेतलं जाईल. या मेळाव्याच्या निमित्ताने किती कंपन्या यामध्ये सहभाग घेणार? जवळपास या 70 कंपनीज जवळपास या मेळाव्याच्या माध्यमातून त्या निमित्ताने रजिस्टर आतापर्यंत झालेत. आम्ही ज्या ज्या कंपनीजला आमंत्रण दिलंय त्या कंपनीज मधनं जवळपास 70 कंपनीजने आतापर्यंत एक्सेप्ट करून त्या निमित्ताने आमंत्रण देऊन येणार आहेत. अधिकच्या ज्या कंपनीजचे आमंत्रण देखील आम्ही आमच्या माध्यमातून दिले. येत्या 2 दिवसामध्ये त्यांच्याकडनं देखील रिस्पॉन्स मिळेल आणि एक आकडा 100 पर्यंतचा आकडा क्रॉस होईल असं आम्हाला त्या निमित्ताने वाटतं.